हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज स्नेहल पवार. आज आपण ॲग्रीगेट फंक्शन इन एसक्यूएल हा टॉपिक बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. व्हॉट इज अ ॲग्रीगेट फंक्शन? ॲग्रीगेट फंक्शन म्हणजे काय? ॲग्रीगेट फंक्शन कोणते आहेत ते आपण आधी बघूया. ॲग्रीगेट फंक्शन काउंट, मीन, मॅक्स, सम, ॲव्हरेज हे झाले आपले ॲग्रीगेट फंक्शन इन एसक्यूएल. काउंट म्हणजे काय? काउंट फंक्शन टू फेच नंबर ऑफ रेकॉर्ड्स. स्टुडंट टेबल मध्ये किती रेकॉर्ड्स आहेत आपल्याला त्याचा काउंट काढायचा असेल तर आपण काउंट फंक्शन यूज करणार. किती रेकॉर्ड्स आहेत आपल्याला बघायचं असेल तर आपण काउंट फंक्शन यूज करणार. एक्झाम्पल, सिलेक्ट काउंट स्टार फ्रॉम स्टुडंट. स्टुडंट टेबल मधला ऑल डेटा आपल्याला कळणार की त्यामध्ये किती रेकॉर्ड्स आहेत. आपण सिटी वाईज पण काउंट काढू शकतो की स्टुडंट टेबल मधले आपल्याला सिटी वाईज आपण काउंट काढायचं आहे. तर कशी क्वेरी लिहिणार? सिलेक्ट काउंट सिटी फ्रॉम स्टुडंट. मुंबई 5 रेकॉर्ड्स, पुणे 2 रेकॉर्ड्स, कोल्हापूर 5 रेकॉर्ड्स, सांगली 1 रेकॉर्ड्स. असं आपण सिटी वाईज पण काउंट फंक्शन यूज करून डेटा शोधू शकतो. द काउंट फंक्शन डज नॉट कन्सिडर नल व्हॅल्यू. काउंट फंक्शन आहे ना ते नल व्हॅल्यू कन्सिडर करत नाहीये. मीन फंक्शन टू फेच मिनिमम व्हॅल्यू. आता आपल्याला स्टुडंट टेबल मधला मिनिमम एज, आपल्याला कमीत कमी एज कोणाचं आहे ते आपल्याला बघायचं असेल तर आपण क्वेरी कशी लिहिणार? सिलेक्ट मीन ॲव्हरेज सिलेक्ट मीन एज हे कॉलम नेम आहे फ्रॉम टेबल नेम स्टुडंट. मॅक्स फंक्शन टू फेच मॅक्झिमम व्हॅल्यू. आता आपल्याला स्टुडंट टेबल मधला सगळ्यात जास्त एज कोणाचा आहे हे बघायचं असेल तर आपण क्वेरी काय लिहिणार? तर सिलेक्ट मॅक्स एज फ्रॉम स्टुडंट. सम फंक्शन टू फेच सम ऑफ ऑल रेकॉर्ड्स. आता पेड फीज मध्ये आपल्याला सम करायचे आहे की किती आपले फी पे झाले बघायचे आहे आपल्याला. तर त्यासाठी आपण क्वेरी लिहितो सिलेक्ट सम पेड फीज फ्रॉम स्टुडंट. पेड फीज हा कॉलम आहे, कॉलमचं नाव आहे. ॲव्हरेज फंक्शन टू फेच ॲव्हरेज ऑफ रेकॉर्ड्स. तर आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे तर आपण ॲव्हरेज फंक्शन यूज करणार. सिलेक्ट ॲव्हरेज पेड फीज फ्रॉम अ स्टुडंट. असं. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.